आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे ती डोळे येणे या प्रकाराविषयी. आणि डोळे येणे यालाच आम्ही सायंटिफिक भाषेमध्ये व्हायरल कंजंक्टिव्हायटिस असं म्हणतो. कंजंक्टिव्हायटिस म्हणजे आपल्या डोळ्याच्या बाजूची जी वरचा लेअर असतो कंजंक्टिव्हा त्याचं इन्फ्लेमेशन. आणि तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये जशा सर्दी खोकल्याच्या व्हायरल फ्लूच्या साथी येत असतात, तसंच डोळे येण्याची किंवा कंजंक्टिव्हायटिसची सुद्धा साथ ही पसरत असते. आणि एकदा ती पसरत गेली ती संसर्गजन्य असल्यामुळे आपल्या हाताच्या ज्यावेळी आपल्याला डोळ्याला टच होतात त्यावेळी ही साथ वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जर अशी डोळे येण्याची साथ जर पसरत असेल तर काही काळजी घेणं हे आपल्या सगळ्यांनाच फार महत्त्वाचं आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे फ्रिक्वेंट हँड वॉशिंग, म्हणजे आपला हात सतत धुत राहणे. साध्या साबणानं जरी धुतला तरी चालेल. ज्यावेळी तुम्हाला डोळ्याला टच करायचं असेल, कुठल्याही कारणासाठी डोळ्यात चोळायचा असेल, डोळ्यात औषधं घालायची असतील, तरीसुद्धा त्याआधी हात स्वच्छ धुवून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. जर हे तुम्ही काळजी घ्याल तर तुम्हाला डोळे येण्याची शक्यता ही अतिशय कमी होऊन जाते. तर आत्तासुद्धा सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये ही साथसुद्धा हळूहळू पसरत आहे. तर जरूर तुम्हाला जर डोळे लाल झाले आहेत असं वाटत असेल तर तुम्ही नेत्रतज्ञांना नक्की भेट द्या. कारण ही साथ म्हणजे हे आजार जो आहे तो चालू होतानाच त्याला जर आपण औषधोपचार चालू केले तर तो लवकर नियंत्रणात येतो. तर तसं तुम्हाला किंवा तुमच्या परिसरातल्या कोणालाही तुमच्या नातेवाईकांना असा त्रास जाणवत असेल तर जरूर तुम्ही नेत्रतज्ञाची भेट घ्या. धन्यवाद.